आज रायगडावरती 394वी शिवजयंती होणार साजरी। राज्यातून अनेक भागातील तरुण मावळे ज्योत आणण्यासाठी रायगडावरती दाखल। तिथीनुसार शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नंदुरबार शहरातून भव्य मोटारसायकल रॅलीचं आयोजन। भाजप उमेदवार खासदार हिना गावित याही मोटारसायकल रॅलीमध्ये सहभागी। शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं गडकिल्ल्यांवरती सुनेत्रा पवार आज पुष्पवृष्टी करणार। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुराज्य संकल्प आणि शिवकालीन गडकिल्ले पुष्पवृष्टी कार्यक्रमाचं आयोजन। आज दुपारी 4 वाजता महाविकास आघाडीची हॉटेल ट्रायडेंट येथे बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले राहणार उपस्थित। बारामती, रायगड, नाशिक, यवतमाळ लोकसभा जागेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी रात्रीच्या बैठका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित राहणार। बारामतीच्या जागेसाठी आग्रही असणारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती तोंडसूक घेणारे विजय शिवतारे हे सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला। शिवतारेंनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत मध्यरात्री केली चर्चा। आज भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती। खासदार नवनीत राणा यांनी दिला युवा स्वाभिमान पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा। आमदार रवी राणा यांच्याकडे सोपवला राजीनामा। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये नवनीत राणांचा भाजपमध्ये प्रवेश। हनुमानाची मूर्ती देऊन नवनीत राणा यांचं भाजपमध्ये स्वागत। माझी विचारधारा कधीही वेगळी नव्हती। देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांचा नेहमी पाठिंबा होता। आम्ही जरी विरोधात असलो तरी नेहमी भाजपसोबत होतो। नवनीत राणा यांचं पक्षप्रवेशादरम्यान वक्तव्य। दरम्यान अमरावतीमध्ये सर्वजण एकत्र येतील। नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते सक्षम। बच्चू कडू सुद्धा येतील, रवी राणा यांना विश्वास। अमरावतीच्या स्थानिक नेत्यांकडून नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध। अमरावती लोकसभा मतदारसंघामधून भाजपनं नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये, अमरावतीच्या भाजप नेत्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्याकडे मागणी। नवनीत राणांना विरोध कायम, त्यांचा प्रचार करणार नाही, बच्चू कडू यांची भूमिका। माढा लोकसभेच्या जागेचा तिढा कायम, या संदर्भात समंजसपणे मार्ग काढू, अजित पवार यांची प्रतिक्रिया। माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने देशमुख आणि सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश। निर्णय घेतला नसता तर विरोधी पक्षामध्ये बोंबलत बसलो असतो। भाजपचे नेते खासदार अशोक चव्हाण यांचं अर्धापूर तालुक्यातील पारडीमध्ये सभेत वक्तव्य। 80% लोकांच्या मनामध्ये मोदी म्हणून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं देखील त्यांनी केलं वक्तव्य। काँग्रेसनेही अनेक जागांवरती उमेदवार जाहीर केले, पण आम्ही काहीही म्हटलं नाही। पंतप्रधान काँग्रेसचा होणार, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामध्ये अधिक जागा मागतोय। काँग्रेसचे वरिष्ठ नेते समजून घेतील, संजय राऊत यांचं विधान। महाविकास आघाडीमध्ये परस्पर एकमत नाही। भाजप शिवसेना युती तुटण्यात कारणीभूत असलेल्या व्यक्तीमुळेच महाविकास आघाडीही तुटेल। लवकरच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी दिसेल, त्याचं कारण संजय राऊत असतील, राहुल शेवाळे यांचा हल्लाबोल। काटेवाडीकरांकरता मला जे वाटलं ते मी केलं। मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी निवडणुकीसाठी उभे राहीन आणि काटेवाडीकरांना मतदान मागायला येईल, सुनेत्रा पवार यांचं बारामतीमध्ये वक्तव्य। देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर भाजप कार्यकर्त्यांची शुक्रवारी सागर बंगल्यावरती बैठक। या बैठकीतून काही तोडगा निघतो का, याकडे इंदापूरसह बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वांचं लक्ष। सदाभाऊ खोत आज घेणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। हातकणंगलेच्या जागेसंदर्भात करणार चर्चा। भिवंडी आणि सांगली संदर्भामध्ये चर्चा सुरू। आज बैठकीमध्ये मार्ग निघेल। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून विश्वास व्यक्त। वंचितला 5 जागा देण्याची महाविकास आघाडीची तयारी होती। चर्चा सुरू असती तर 6 जागाही दिल्या असत्या, संजय राऊत यांची माहिती। वंचित भाजपला अप्रत्यक्षपणे साथ देणार असेल तर जनता त्यांना साथ देणार नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य। बाळासाहेब आंबेडकर यांना महाविकास आघाडीनं सन्मान दिला नाही, म्हणून ते महाविकास आघाडीच्या बाहेर पडले, भाजपचे नेते अशोक चव्हाण यांचा दावा। आमच्यात कोणतीही कटुता नव्हती, केवळ समज गैरसमज होते। आता मात्र राम शिंदे आणि आम्ही एकत्रितपणे अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागा निवडून आणणार, राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली, त्यामुळे पूर्ण ताकदीनं आम्ही निवडणूक लढवू, ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांची प्रतिक्रिया। पक्षानं तिसऱ्यांदा विश्वास ठेवला, या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। ठाणे हा शिवसेनेचा गड आहे,
कुणाचीही मक्तेदारी नाही. ठाण्याची जनता माझ्यावरती विश्वास ठेवीन, राजन बिचारे यांचं वक्तव्य. चंद्रपूर लोकसभेसाठी प्रतिभा धानोरकर यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अनुपस्थित राहिल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा उधाण. एका विधवा महिलेच्या अश्रूंवरती मुनगंटीवार यांनी केलेलं वक्तव्य हे असंवेदनशील. प्रतिभा धानोरकर यांच्याकडून खंत व्यक्त. सहानुभूतीच्या अश्रूंवरती जाऊ नका असं मुनगंटीवार म्हणाले होते. गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे उमेदवार नामदेव किरसाल यांनी भरला उमेदवारी अर्ज. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित. अर्ज भरण्यापूर्वी शहरातील इंदिरा गांधी चौकातून भव्य मिरवणूक काढत किरसाल यांचं शक्ती प्रदर्शन. नाशिकची जागा लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा. नाशिकमध्ये बैठक झाली, पण आज निर्णय होईल. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवणार, छगन भुजबळ यांचं वक्तव्य. रामटेकमधील जनता पाठीशी, जोपर्यंत त्यांचा आशीर्वाद आहे तोपर्यंत कुणीही हरवू शकत नाही. सुरेश साखरेंसंदर्भात बोलताना रामटेकमधील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली राज्यसभा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. भेटीच्या दरम्यान विकास कामांसंदर्भात तसंच आगामी काळातील निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. हिंगोलीमधील ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. मतदारसंघामध्ये मोठं आव्हान असलं तरी आम्ही ते यशस्वीरित्या पेलू, आष्टीकर यांना विश्वास. मुंडे यांच्या बारशाला उपस्थित होतो, त्यांच्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्या आहेत. धनंजय मुंडे बीडमध्ये कसा निवडून येतो ते मी पाहतोच, जयंत पाटील यांची धनंजय मुंडेंवरती टीका. सुनील तटकरे यांना येथील जनता पदावरून पायउतार करणार, त्यामुळे अनंत गीते यांना निवडून देण्यासाठी कामाला लागा. मुरुडमधील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आमदार रोहित पवार यांचा सुनील तटकरे यांच्यावरती निशाणा. सुभाष भामरे यांना भाजपकडून उमेदवारी म्हणजे एक विषप्रयोग, भाजप पदाधिकाऱ्यांची भावना. सटाण्यामध्ये भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या विरोधात. नारायण राणेंना मिळालेलं खातं हे 75,000 कोटींपेक्षा अधिकचं होतं, पण संसदेमध्ये त्यांनी काय दिवे लावले हे सर्वांनी पाहिलंय. कुडाळमध्ये आयोजित मेळाव्यामध्ये विनायक राऊत यांनी राणेंवरती केली टीका. मोहिते पाटील यांचा आजचा राष्ट्रवादी प्रवेश लांबला. पुढील 3 ते 4 दिवसांनंतर होणार शरद पवार यांच्याशी बैठक. पवार यांच्या या बैठकांमुळे मोहिते पवार ही भेट लांबली. अकलूजमध्ये अमोल कोल्हे यांनी घेतली विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट. मोहिते पाटील शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता. अजित पवारांनी अमोल कोल्हे यांच्या खासगीतल्या गोष्टी उघड केल्या तर त्यांना महाराष्ट्र सोडावा लागेल. अमोल कोल्हेंनी अजित पवारांसंदर्भात केलेल्या वक्तव्याला अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर. सोलापूरमध्ये शरद पवार आणि तुतारीसोबत धैर्यशील मोहिते पाटील यांचा फोटो व्हायरल. धैर्यशील मोहिते पाटील तुतारी चिन्हावरती लढणार असल्याच्या चर्चांनंतर समर्थकांकडून फोटो व्हायरल. आम्ही 3 जागांची घोषणा केली, पर्यायी म्हणून लोक आमच्याकडे बघतायत. महाविकास आघाडी आणि महायुतीनं आपले पत्ते उघडले की आम्हीही आमचे पत्ते उघडणार. एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांचं वक्तव्य. बारामती तालुक्यातील डारलेवाडी इथे तुकाराम बीज साजरी. बीज सोहळ्याला सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार यांची उपस्थिती. बारामतीमध्ये तुकाराम बीजेच्या सोहळ्याच्या दरम्यान सुप्रिया सुळेंनी घेतला कीर्तनाचा आनंद. नागरिकांशीही साधला संवाद. ईशान्य मुंबई लोकसभेची जागा ठाकरे गटाला सुटल्यानंतर शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक. काल राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या समोर कार्यकर्त्यांचं आंदोलन. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभारी आणि सहप्रभारी यांची नियुक्ती. महाराष्ट्रामध्ये डॉक्टर दिनेश शर्मा यांची नियुक्ती तर निर्मल कुमार सुराणा आणि जयभानसिंह पवैया यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती. नांदेडमधील भोकर मतदारसंघामध्ये अर्धापूर येथे अशोक चव्हाण यांचं जंगी स्वागत. ठिकठिकाणी चव्हाण यांच्यावरती फुलांचा वर्षाव. सकल मराठा समाजाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार दिले जाणार. कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याच्या ऐवजी मराठा समाजाचा उमेदवार उभा करावा यावरती एकमत. उमेदवारांचा अंतिम अहवाल आज जरांगेंकडे सादर केला जाणार. मराठा बांधवांची माहिती. आम्हाला जरांगेंची भूमिका मान्य नाही. जरांगे ओबीसी मधून आरक्षण द्या ही मागणी जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आमचा विरोध. जरांगे आणि आंबेडकर कुठल्या तत्वावरती एकत्र आले हे स्पष्ट करावं. प्रकाश शेंडगे यांची आंबेडकरांकडे मागणी. आम्ही काही चांगल्या उमेदवारांना समर्थन देऊ पण कोणत्याही पक्षाला नाही. मनोज जरांगेंना आपली ताकद दाखवून दिली त्यामुळे
त्यांना समर्थन हवं असेल तर आम्ही देऊ शकतो, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य. मनोज जरांगेंनी राजकारणामध्ये उतरू नये अशी मराठा समाजाची इच्छा. मराठा बांधवांच्या एकजुटीचा वापर राजकारणामध्ये करणार असतील तर समाज त्यांना पाठिंबा देणार नाही, विनायक राऊत यांचं वक्तव्य. जालन्यामधूनच काय पण राज्यातून सुद्धा निवडणूक लढणार नाही, मला राजकारणात यायचं नाही, जनतेला विचारून 30 तारखेनंतर निर्णय घेणार, मनोज जरांगेंचं वक्तव्य. उमेदवारी मिळाल्याबाबत खैरेंना शुभेच्छा. हिरवा भगवा असा भेद न करता लोकशाही मार्गाने लढू, इम्तियाज जलील यांची खैरेंना साथ. नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये खडाजंगी. 3 वेळा शिवसेनेचा खासदार असताना नाशिकची जागा सोडणं अशक्य, ही जागा सोडणार नाही, शिवसेनेची आक्रमक भूमिका. उदयनराजेंचं शिरवळमध्ये कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत. निवडणूक लढणारच, उदयनराजेंचा निर्धार. महायुतीमध्ये नाशिक आणि साताऱ्याच्या जागेचा निर्णय. नाशिकची जागा भुजबळ लढणार तर साताऱ्यातून उदयनराजेंना भाजपचं तिकीट. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाचा, त्यामुळे तो आम्हाला मिळाला. संजय निरुपम यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलावं, मीडियाशी नाही, ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांचं वक्तव्य. निवडणुकीमध्ये सगळेच इच्छुक असतात, संजय निरुपम नाराज असतील तर यावरती चर्चा झाली पाहिजे, खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. संजय निरुपम यांच्या शब्दाला काँग्रेसही भीक घालत नाही, स्वतःचा स्वार्थ साधला गेला नाही म्हणून अशी वक्तव्य करू नये, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा संजय निरुपम यांच्यावरती हल्लाबोल. मुंबईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच डॉक्टरांना लावली होती इलेक्शनची ड्युटी, मात्र डॉक्टर आणि परिचारिका इलेक्शन ड्युटीवरती गेल्यास रुग्णसेवेवरती ताण येण्याची शक्यता. आदेश तात्काळ रद्द, एबीपी माझाचा इम्पॅक्ट. सायन रेल्वे लाईन पुलाचं पाडकाम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलंय, खासदार राहुल शेवाळे यांची माहिती. गोंधळ घालणाऱ्या मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल करू नये ही माझी मागणी, याच्या मागे काही राजकारण आहे का याचा तपासही करतोय. बीडमध्ये मराठा आंदोलकांवरती लाठीचार्ज आणि राड्यानंतर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. सामाजिक बांधकामासाठी मंजूर केलेल्या निधीचा वापर खासगी शाळेच्या खोल्या बांधण्यासाठी केल्या प्रकरणामध्ये अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ. याचिकाकर्त्यांनी घेतली औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव. मुंबईमधल्या मालाड पश्चिममधील बॉम्बे टॉकीजच्या गोडाऊनला आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल. मुंबई गोवा महामार्गावरती टाटा नॅनो कार महिंद्रा झायलोवरती आदळून अपघात. अपघातामध्ये 9 प्रवासी जखमी. दापोली तालुक्यातील रहिवासी लग्न समारंभासाठी जात असताना अपघात घडल्याची माहिती. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील सोनी येथे 1 कोटी रोकड जप्त. मतदारांना आमिष देण्यासाठी रोख रकमेला आळा बसवा म्हणून निवडणूक पथकाची कारवाई. अनेक लेखक असलेल्या प्राची या पुस्तकाचं पुण्यामध्ये प्रकाशन झालंय. 26 वर्षीय प्राचीनं डिप्रेशनमध्ये आपलं आयुष्य संपवलं. तिच्या आयुष्यातील लोकांनी लिहिलेलं प्राची हे पुस्तक. लष्कराच्या कमांडर्सची वर्ष 2024 साठीची पहिली बैठक आयोजित. लष्कराचे कमांडर्स देशाच्या सर्वांगीण सुरक्षेचा आढावा घेणार. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे उपस्थित राहणार. सनरायझर्स हैदराबादकडून मुंबई इंडियन्सचा पराभव. मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव. सनरायझर्सकडून 20 षटकांमध्ये 3 बाद, 277 धावांचा डोंगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.